सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट प्रचंड प्रसिद्धी आणि कौतुक मिळवत आहे। विशेषतः या चित्रपटातील अभिनय आणि दिग्दर्शनाची खूप प्रशंसा होत आहे। तसेच संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यातील घट्ट मैत्री व कवी कलश यांनी दिलेले बलिदान अनेकांना भावत आहे। मात्र अलीकडे काही लोकांनी एका नव्या वादाला सुरुवात केली आहे। इतिहासात असे मानले जाते की शिर्के बंधूंनी किंवा पंतांनी संभाजी महाराजांविषयी गुप्त माहिती औरंगजेबाला दिली, परंतु औरंगजेबाच्या फितूर आलमगिरी या ग्रंथात असे नमूद आहे की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या हालचालीबाबतची गुपित माहिती आणि रायगड किल्ल्याचा नकाशा व तपशील कवी कलश यांच्या मुलानेच औरंगजेबाला रायगड किल्ला जिंकण्यासाठी दिली होती। या बदल्यात त्याने आपले कुटुंबाचे प्राण वाचवले। इतकंच नव्हे तर औरंगजेबाने कवी कलश यांना ठार मारले, जेणेकरून त्यांच्या गुप्त हेर खात्याची रणनीती कोणाला कळू नये। मात्र यावर अनेक प्रश्न उपस्थित होतात, जसे की जर कवी कलश यांना या कटाची कल्पना होती तर ते संभाजी महाराजांसोबत 40 दिवस का राहिले? त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न का केला नाही? ते स्वतः अपराधी भावनेने भरलेले होते का? की औरंगजेबाने मृत्यूनंतर ही संभाजी महाराजांच्या सहकाऱ्यांमध्ये संशय आणि फूट निर्माण करण्यासाठी हा कट रचला? हा विषय आता नव्याने चर्चेत आला असून लोक पुन्हा इतिहास शोधू लागले आहेत। सत्य काय आहे हे नक्की सांगता येणार नाही, पण हा वाद नव्याने चर्चेला सुरुवात करत आहे। आम्ही तुमच्या कमेंट्सची वाट बघणार, तोपर्यंत पाहत राहा चल बोलून टाक।